सांगली जिल्ह्यातल्या कडेगावमध्ये उद्या माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि या निमित्तानं काँग्रेसनं जंगी सभेचं आयोजन केलंय। यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। पण उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीयेत। ठाकरेंना निमंत्रण जरी असलं तरी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। पण सांगलीमध्ये लोकसभेतल्या बंडखोरीची सल ठाकरेंच्या मनात आजही असल्यानं ते या सभेला जाणार नसल्याची चर्चा सुरू आहे। मी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण त्यांचं कुठंतरी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। स्वतः विश्वजित कदम पण त्यांना भेटलेत, पण मी पण स्वतः त्यांना भेटलो। पवार साहेब येतात कार्यक्रम। ठाकरेंच्या मनात सांगलीची सल कायम असल्याची चर्चा आहे आणि यामुळेच कदाचित ते या कार्यक्रमाला येणार नसल्याचं बोललं जात आहे। कारण सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। विशाल पाटलांच्या बंडखोरीला विश्वजित कदम यांनी उघड पाठिंबा देखील दिलेला होता। निवडणुकीनंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा होती, पण तसं झालं नाही। विशाल पाटील, विश्वजित कदमांनी ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सुद्धा सांगलीच्या बंडखोरीची सल उद्धव ठाकरेंच्या मनात कायम असल्याचंच बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।